पुण्यामधल्या गुडलक चौकामध्ये मराठा समाजाचं आंदोलन। एनसीईआरटीच्या अभ्यासामधून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्यामुळे आंदोलकांचा संताप। केंद्र सरकारकडे पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत असल्याचा मराठा बांधवांचा आरोप आहे। साताऱ्यामध्ये एनसीईआरटीच्या विरोधामध्ये 24 एप्रिलला भव्य मोर्चा काढला जाणार। छत्रपती घराण्यामधील वृषाली राजे भोसले यांचा इशारा। एनसीईआरटीनं मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्याचा निर्णय न बदलल्यास कायदेशीर लढा देखील दिला जाणार आहे। एमआयएम पक्षाची नगरसेविका सहर शेख उद्या पत्रकार परिषद घेणार आहे। वडिलांच्या जात प्रमाणपत्र वैधता प्रकरणावरून सहर शेख अडचणीत आहे। सहर शेख नेमकी काय भूमिका मांडणार आहे याकडे लक्ष आहे। जळगाव शहरामधल्या पिंपराळा मेहरुण या ठिकाणी 12 गाड्यांचा उत्सव। 12 गाड्या बघण्यासाठी माहेरवाशिणींना खास निमंत्रण देण्याची परंपरा अद्यापही कायम आहे। सोहळ्याला मेहरुण परिसरामधल्या हजारोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती। पंढरपूर तालुक्यामधल्या कासेगावामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। वीज कोसळल्यामुळे नारळाच्या झाडाला आग लागली। सुदैवाने जीवितहानी झाली नाहीये। मुंबईमध्ये उद्यापासून एक आठवडा 5% पाणी कपात असेल। मुंबईमधल्या जलबोगद्याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी प्रशासनाचा निर्णय। 20 ते 27 एप्रिलच्या दरम्यान पाणी कपात केली जाईल। मुंबई पुणे दरम्यानच्या मिसिंग लिंकचं काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार आहे। मिसिंग लिंकची सक्षमता चाचणी 2 ते 3 दिवसांमध्ये पार पडेल, तर मे महिन्यामध्ये लोकार्पण होण्याची शक्यता असल्याची MMRDAची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधल्या आकाशवाणी परिसरामध्ये अज्ञाताकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न। एटीएमची सुरक्षा मजबूत असल्यामुळे चोरट्याचा डाव फसलाय। सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या अज्ञाताच्या विरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अमेरिका इराण युद्धबंदीची घोषणा होताच रत्नागिरीच्या हर्णे बंदरामध्ये मासळीची आवक वाढली आहे। कोकणामधील मच्छीमार बांधवांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे। मास्यांची निर्यात कधी पूर्ववत होणार याकडे देखील लक्ष आहे। कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यामधल्या पिंपळगावामध्ये भव्य लेझिमची स्पर्धा पार पडली। शालेय विद्यार्थिनींकडून पारंपरिक लेझिमचं सादरीकरण। कोल्हापूर जिल्ह्यामधील महिला आणि पुरुषांच्या गटाचा या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती सोनं चांदीच्या व्यापाऱ्यांवरती संक्रांत आली आहे। वाढत्या भावामुळे सोनं चांदी खरेदीकडे नागरिकांची पाठ। आजच्या दिवशी सोन्याचा भाव 1,54,000वर तर चांदी 2,54,000वर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।